मी कायम एक वाक्य म्हणतो की दिस इज अ डाईंग सिटी. हे मरणाच्या ओठावरचं शहर आहे. आपण लक्ष्मी रोडला संध्याकाळी जाऊन बघा. तुमचा बेलबाग चौक जो आहे, बेलबाग चौकामध्ये संध्याकाळी जा. दगडूशेठ हलवाई गणपतीच्या इथला. तिथं जाऊन तुम्हाला हेच वाक्य डोळ्यापुढे येईल की माणसं जगतायत, ही कशी जगतायत? म्हणजे नरक आहे हा. आणि ही आत्ताची परिस्थिती आहे. पुढच्या 5 वर्षांनी परिस्थिती अशी येणार आहे, या शहरात चालता येणार नाही. अशी भयानक परिस्थिती येणार आहे. आणि त्याचं नियम आणि याचं काय आता त्यांनी युनिफाईड डीसी रूल केलेला आहे. म्हणजे काय एकात्मिक विकास नियमावली. म्हणजे काय? म्हणजे सगळ्या शहरांना राज्यातल्या एकसारखे FSI चटई क्षेत्र निर्देशांक द्यायचे. त्यामुळं काय झालंय, पुण्यातल्या अनेक छोट्या रस्त्यांना सुद्धा FSI मोठ्या प्रमाणावर मिळतोय. त्यामुळे 6 मीटर 9 मीटरचे रस्ते जे आहेत, तर या रस्त्यांवर आता ज्या बिल्डिंग उभ्या राहतात त्यापेक्षा अजून मोठ्या इमारती उभ्या राहणार. जास्त लोकं राहायला येणार. त्यांची वाहनं कुठं पार्क करणार? पण दिस इज अ डाईंग सिटी. का? तर इथं राहण्यासारखी परिस्थितीच निर्माण आता होत नाहीये. अक्षरशः तुम्हाला आपल्याला ती सवय झाली, गुलामीची सवय झाली. त्यात अन्यायाची सवय झाली की त्याला तो अन्याय वाटत नाही, गुलामी वाटत नाही. तसं या कष्टांची, या हालाची, या नरक यातनांची पुणेकरांना सवय झाल्यामुळे त्यांना काही वाटत नाही. पण हा तुम्ही नरकात आहात हे त्यांना जाणीव करून द्यायला पाहिजे. आणि याला कारण कोण? मगाशी आपण म्हटलं राजकीय इच्छाशक्ती ती नाही. याला कारण कोण? नियोजन आहे, पण अंमलबजावणी नाही.